महानगरपालिकेच्या वतीने शिवजयंतीला आयोजित केलेला अघोरी नृत्याचा कार्यक्रम रद्द करावा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर हमीद दाभोलकर यांनी केलेली आहे। पाहुयात सविस्तर या बातमीमधून। सातारा नगर परिषदेमार्फत उद्याचा शिवजयंतीचा जो कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये अघोरी नृत्य नावाच्या एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। त्या अनुषंगाने ज्या शिवाजी महाराजांनी त्यांच्या असंख्य लढाया या अमावस्येच्या रात्री सुरू केल्या, तसेच मुहूर्त आणि शकुन याचा विचार न करता त्यांनी स्वतःचे राज्य चालवले, अशा विज्ञानवादी शिवाजी महाराजांच्या आठवणी जागवताना अशा स्वरूपाची काळाची पावले मागे नेणारे हे कृत्य सातारा नगर परिषदेने करू नये आणि हा अघोरी नृत्याचा कार्यक्रम त्यांनी तातडीने रद्द करावा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मार्फत डॉक्टर हमीद दाभोलकर यांनी केली आहे। नमस्कार। उद्याच्या शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक सदिच्छा। सातारा जिल्ह्यामध्ये उद्या शिवजयंतीचा जो कार्यक्रम होणार आहे त्याच्यामध्ये अघोरी नृत्य नावाच्या एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सातारा नगर परिषदेने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। ज्या शिवाजी महाराजांनी त्यांच्या असंख्य लढाया या अमावस्येच्या रात्री सुरुवात केली, कोणताही मुहूर्त आणि शकुन याचा विचार न करता त्यांनी स्वतःचे राज्य चालवले, अशा विज्ञानवादी शिवाजी महाराजांच्या आठवणी जागवताना अशा स्वरूपाची काळाची पावले मागं नेणारं हे कृत्य सातारा नगर परिषदेने करू नये आणि हा अघोरी नृत्याचा कार्यक्रम त्यांनी तातडीने रद्द करावा अशी मी त्यांना साताराचा एक नागरिक आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता म्हणून विनंती करतो। साताऱ्याचे जे माननीय आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि त्याचबरोबर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले या दोघांना देखील मी अशी विनंती करतो की त्यांनी सातारा नगर परिषदेला याविषयी तातडीने सूचना द्याव्यात आणि महाराजांच्या विज्ञानवादी वारशाला गालबोट लागू नये याच्याविषयी तातडीने कृती करावी। सातारा जिल्हा हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाचा एक अत्यंत महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे। महाराष्ट्रामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांनी इथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं रोपटं लावलं, ते आज केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये पोहोचलेलं आहे। त्यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र अमानुष प्रथा आणि अघोरी प्रथा विरोधी जादूटोणा विरोधी कायदा केलेला आहे। त्यांच्याच नावाने सातारा नगर परिषद एक पुरस्कार देखील देते। त्याच नगर परिषदेने अशा स्वरूपाचे अघोरी नृत्य आयोजित करणं हे मला वाटतं लांछनास्पद आहे। दुसऱ्या बाजूला सातारा जिल्ह्याला संत आणि समाज सुधारकांचा देखील खूप मोठा वारसा आहे। तुकाराम महाराजांपासून ते फुले शाहू आंबेडकरांपर्यंत सर्वांनी अशा स्वरूपाच्या अघोरी प्रकारच्या भक्ती आणि अंधश्रद्धांच्या वरती कोरडे ओढलेले। तुकाराम महाराज तर त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात की अंगी लावून या राख, डोळे झाकून करती पाप, तुका म्हणे सांगू किती जडो तयांची संगती। तर अशा स्वरूपाच्या अघोरी नृत्याला एका कार्यक्रमामध्ये स्थान देणं हे सातारा नगर परिषदेने टाळायला पाहिजे आणि ते तातडीनं निर्णय घेऊन हे रद्द करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।